माझं आकाश वाघ नाव आहे. तर मी कर्जुले पठारे शहरावर आहे. तर काल सायंकाळी अशी तिथल्या क्षुल्लक कारणावरनं आपल्या 2 महिलांना धारदार चाकूने 3 जणांनी हल्ला केला आहे. तर त्याच्यामध्ये माझी पत्नी रुपाली वाघ तर मयत झाली आहे. तर मग मी तिथून तांबे हॉस्पिटल संगमनेर या ठिकाणी घेऊन गेलो होतो. तर तिथं पैसे नसल्यामुळं त्यांनी काही माझ्या तिथं उपचार केलेला नाही. तर मी रोख रक्कम एकदा 16,000 रुपये, एकदा 22,000 रुपये आणि मेडिकलचे 4,000 रुपये अशी रक्कम मी भरलेली होती. तरी पण तिथं माझ्या पत्नीला त्यांनी काही उपचार दिलेला नाही आहे. आणि माझं असं एक म्हणणं आहे का तिथल्या म्हणजे भरपूर असे माणसं आहेत ना, म्हणजे पैसा असला तरच इलाज होतोय असं तिथं बोललं जातं आहे. तेव्हा माझं असं एक म्हणणं आहे का सगळे आपले जे आदिवासी बांधव असतील त्यांनी माझं एकच म्हणणं आहे का त्यांनी आपल्या ह्या सगळ्यांनी सहकार्य करावे का आपण या दवाखान्यावर आपली कारवाई करण्यात यावी. काल सायंकाळी कर्जुले पठार, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी हे वाघ कुटुंब त्या ठिकाणी वास्तव्य करत आहे. या कुटुंबाचे आणि त्या ठिकाणी असणाऱ्या पडवळ कुटुंबासोबत किरकोळ कारणावरून वाद झाले आणि त्या वादानंतर दुपारी ते वाद मिटवल्यानंतर सायंकाळी त्या ठिकाणचा आरोपी पडवळ, त्याचे वडील व पत्नी यांनी त्या ठिकाणी येऊन आपल्या या वाघच्या पत्नीवर आणि बहिणीवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये या दोन्ही महिला अतिशय गंभीर जखमी झालेल्या होत्या. त्यामध्ये सायंकाळी 7:30च्या दरम्यान रुपाली वाघ तिला उपचारासाठी संगमनेर शहरातील मेडिकवर या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आली. त्या ठिकाणी डॉक्टरांनी उपचार करण्यापूर्वी या आदिवासी कुटुंबाकडे पैशाची मागणी केली. त्यामध्ये त्या रुपाली वाघच्या पतीने 3 टप्प्यामध्ये पैसे भरले आणि हे पैसे जवळजवळ 42-43 हजाराच्या आसपास त्या ठिकाणी हॉस्पिटलला पैसे भरले. परंतु हॉस्पिटलने अजूनही पैशाची त्या ठिकाणी मागणी केली की तुम्ही अजून डिपॉझिट करा तरच आम्ही उपचार करतो. अशा पद्धतीने या पेशंटचे हेळसांड करण्याचं काम या हॉस्पिटलकडून झालेलं आहे. त्या ठिकाणच्या डॉक्टरांनी हलगर्जीपणा केलेला आहे आणि लवकर त्या ठिकाणी कुठलेही ट्रीटमेंट न केल्यामुळं यांना त्या ठिकाणाहून हॉस्पिटलमधून काढून देण्यात आलं. मग त्यानंतर त्यांनी PMT या ठिकाणी पेशंट घेऊन जाण्यासाठी निघाले. परंतु PMT या ठिकाणी येत असताना या रुपाली वाघचा अतिशय जास्त प्रमाणामध्ये रक्तस्राव झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तिचा मृत्यू झालेला आहे. आणि या सर्व कारणामध्ये असं दिसून येतं की मेडिकवरच्या डॉक्टरनी अतिशय हलगर्जीपणा केलेला आहे आणि या हलगर्जीपणामुळेच त्या ठिकाणी जर प्राथमिक उपचार त्या हॉस्पिटलने केले असते तर नक्कीच या या मयत झालेली व्यक्ती वाचू शकली असती. परंतु ही प्राथमिक उपचार कुठल्याही पद्धतीने केले नाही. केवळ पैशासाठी त्या ठिकाणी रुग्णाला हॉस्पिटलमधून काढून देण्यात आले. कुठल्याही पद्धतीचा उपचार न भेटल्यामुळे हे पेशंट दगावलेला आहे अशी या समाज बांधवांची एक भावना आहे आणि नक्कीच या भावनेशी आम्ही सर्वजण सहमत आहोत. आणि मी या ठिकाणी मागणी करतो की संबंधित जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे, त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे. त्याचप्रमाणे या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी जो काही हलगर्जीपणा केलेला आहे, ज्या व्यवस्थापनाने त्या ठिकाणी, आणि जर अशा प्रकारे यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही एकलव्य संघटना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने संगमनेर शहरामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा इशारा देतो. आणि आम्ही पूर्ण ताकदीने वाघ कुटुंबियाच्या पाठीमागे उभे आहोत एवढंच आश्वासित या ठिकाणी करतो आणि थांबतो.